अभिनेते किरण माने यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि ज्या दिवसापासून एका मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेबरोबरच त्यांनी काही विचार जे मांडले सोशल मीडियावरती त्यावरून वाद निर्माण झाला आणि त्या मालिकेतून काढून टाकण्यात आला अशा पद्धतीचा सुद्धा वाद निर्माण झाला। त्यावरती वेगवेगळी चर्चा होते। आपल्याबरोबर स्वतः किरण माने आहेत। जी चर्चा होते आज शरद पवार यांची तुम्ही भेट घेतली, काय चर्चा झाली? कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही सोशल मीडियावरती व्यक्त होत असतात, कुठेतरी एका सरकारच्या विरोधात अशा पद्धतीने भूमिका घेतली आणि आता शरद पवारांची भेट घेतली जे देशाचे नेते समजले जातात। असं आहे की आपल्या देशात सांस्कृतिक क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूपच महत्त्वाचं आहे। म्हणजे त्याचा आत्ता जे सत्तेत आले तेही सांस्कृतिक क्षेत्राचा आधार घेऊनच बऱ्यापैकी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक क्षेत्राची खडानखडा माहिती असलेला माणूस एकच आहे, म्हणजे पवार साहेब। आणि मला असं वाटतं की माझ्या बाबतीत जे झालं आहे तो सांस्कृतिक दहशतवाद आहे असं मला वाटतं आहे। म्हणजे कदाचित पलीकडून काय येतं आहे आता मला माहीत नाही, पण हा सांस्कृतिक दहशतवाद आहे की अचानक कुणालाही एक जो मनापासून काम करतो, कुठलाही त्रास न देता काम करतो, त्याला अचानक सांगणे की तू मग कारण काय ते न सांगता किंवा त्याला त्याची बाजू न देता, तर मग हा सांस्कृतिक दहशतवाद आहे। त्याच्यावर आवाज उठवायचा असेल तर कोणाकडे उठवायचा? तर आपल्याकडे एक आणि एकच नेता आहे जो खूप सेन्सिबल आहे, विचारी आहे, विवेकी आहे आणि सांस्कृतिक क्षेत्राची माहिती असलेला आहे, तर ते म्हणजे पवार साहेब। दुसरं मला कोणी दिसत नाही की आणि ते न्यूट्रल राहून सगळं ऐकू शकतात। मग मी माझी बाजू तिकडे घेऊन गेलो। माझी बाजू जी आता मी जे म्हणतोय की मला जे कळलं चॅनलमधल्या व्यक्तीकडून की राजकीय भूमिका आणि महिलेने केलेली कंप्लेंट, तर त्या दोन्हीवर मी त्यांच्याशी बोललो। राजकीय भूमिकेवरचं माझी सगळी डॉक्युमेंट्स त्यांना दाखवली। त्याच्यावर 4-5 दिवस आधी आलेल्या मला धमक्या की तुला सिरियलमधून काढून टाकायला लावतो वगैरे वगैरे, त्या पोस्ट ते सगळं दाखवलं। ते सिक्वेन्स त्यांना माझ्या दृष्टीने त्यांना समजावून सांगितलं। आणि दुसरा जो आरोप आहे की आता महिलेने केलेला आरोप म्हणलं की आपल्याला एकदम धक्का बसतो की अरे, तर तसं काही नाही आहे। तो वेगळ्या पद्धतीचं काहीतरी कोणीतरी काहीतरी तक्रार केली असेल, त्या संदर्भातली सुद्धा माझी काही डॉक्युमेंट्स आहेत, ती त्यांच्याकडे मी सादर केली, माझी बाजू त्यांना मांडून दाखवली। आता ते त्यांनी शांतपणे ऐकून घेतले आणि बघू आता ते काय करतात याच्यावर। पण मला त्यांच्याकडे दाद मागावीशी वाटली। त्यांची प्रतिक्रिया काय होती? कारण की ज्या पद्धतीनं शरद पवार म्हटलं की महाराष्ट्रातलं साहित्य असेल, क्रीडा असेल किंवा वेगवेगळ्या विषयांशी त्यांचा जवळचा संबंध आलेला आहे आणि इतक्या दिवसापासून त्या वर्तुळात आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया मला असं वाटतं की प्रतिक्रिया लगेच देतात ते लोक उथळ असतात। साहेब तसे नाही आहेत। साहेब शांतपणे सगळं ऐकून घेतात। साहेब अत्यंत त्यांचे प्रश्न फार खोचक असतात। साहेबांच्या समोर फक्त खरा माणूसच बसू शकतो, जो खोटा माणूस नाही बसू शकत साहेबांच्या। कारण ते 2, 3, 4 असे खोचक प्रश्न विचारतात ज्यातून तुमचं पाणी किती येते त्यांना कळतं। तर त्यांनी काही प्रश्न विचारले, मी प्रामाणिकपणे त्याची उत्तरं दिली। मग ती आमची अर्ध्या तासाची भेट होती, ती जवळजवळ तास दीड तास झाली आणि खूप छान पद्धतीनं बोलणं झालं त्यांच्याशी। पण प्रतिक्रिया लगेच देणाऱ्यातले साहेब नाही आहेत, तुम्हाला माहिती आहे। साहेब थोडं विचार करतील त्याच्यावर, आणखीन ती बाजू पण समजून घेतील, त्यातून मग ते कशा पद्धतीनं ती बाजू सांगतायत याच्यावर आणखीन काही बऱ्याच गोष्टी होतील। तर बघू आपण काय साहेब घेतील तो निर्णय। मी माझं म्हणणं मांडलं बास, त्याच्यावर साहेबांनी मला लगेच मदत करावी, माझ्या बाजूने असं काही नाही। माझं म्हणणं कोणाजवळ तरी आपण दाद मागायला पाहिजे ना, तर ती त्यांच्याकडे मागितली, एवढंच केलं। मला वाटत नाही की अशा पद्धतीनं, कारण की आता ज्या पद्धतीनं एक सरकार आलं त्यानंतर अभिनेते किंवा सिनेमासृष्टी ही सुद्धा विखुरली गेली, 2 पक्षामध्ये विखुरली गेली आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या गोष्टी घडताना दिसत आहेत कदाचित। कारण सिनेमासृष्टी काय, नाटक काय तुम्ही म्हणताय, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा भांडणं व्हायला लागलीत, मित्रांच्यात भांडणं व्हायला लागलीत। शाळकरी कॉलेजमधला जो ग्रुप असतो ते सुद्धा आता राजकीय भूमिकांवरून एकमेकांची भांडायला लागलेत। कारण एका गटाला असं वाटतं की तुम्ही टीकाच नाही करायची, तर ते होतं आहे आता काय, सगळीकडेच फूट पडायला लागली। ही जी पूर्वी नव्हती, पूर्वी सगळे मिळून आपण सत्ताधाऱ्यांना शिव्या द्यायचो, सगळे मिळून कुणीही शिव्या द्यायचं आणि त्याच्यावर कोणी काय। पण आता लगेच फूट पडते। म्हणजे तुम्ही बघा ना, प्रत्येकजण आता हा इंटरव्ह्यू बघणारा प्रत्येकजण सांगेल की त्याचं कोणा ना कोणाशी तरी राजकीय भूमिकेवरून वाजलं आहे किंवा मतभेद आहेत जवळच्या माणसाशी। घराघरात सुद्धा भांडणं होतात राजकीय भूमिकेवरून। हे आजकाल व्हायला लागलं आहे, कारण एक बाजू अशी आहे की त्यांना ऐकूनच घ्यायचं नाही विरोधातलं, असं आहे। त्यामुळे ते हे होतं आहे।
पण हे जे ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका मांडतायत, काही अभिनेत्यांबद्दल म्हटलं की त्यांच्याबद्दल वाद होताना दिसत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीनं एक वेगळा विचार मांडला तर तुमच्यावरती अशा पद्धतीनं सिरियलमधून काढून टाकलं जातं. हा कुठेतरी अन्यायाची भावना वाटते का? हो, माझ्यापेक्षा जास्त माझे जे फॅन्स आहेत आणि माझे समर्थक आहेत, त्यांनी खूप लिहिलं आहे सोशल मीडियावर याच्यावर, की आता की जे विरोधी विचारधारेचे लोक नट अशी भूमिका मांडतात. म्हणजे अ, तुम्ही नथुरामावरचं नाटक करता तरी तुम्हाला अडवलं जात नाही आणि किंवा तुमच्यावर अशा पद्धतीची जहरी टीका, अशा पद्धती जहरी ट्रोलिंग किंवा त्याला अमक्यातनं काढून टाका, अमक्या ह्याच्यातनं असं कधी होत नाही. पण ही बाजू मांडल्यावर एवढं ट्रोलिंग का? मी ते ट्रोलिंगचे सुद्धा आज सगळे ते डॉक्युमेंट्स काढले होते, की कशा पद्धतीनं कुठल्या लेवलला जाऊन म्हणजे मला पर्सनल बायको मुलांविषयी बोलून आई वडिलांविषयी बोलून ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जातं का, तर तू फक्त राजकीय भूमिका मांडतोस म्हणून. अजूनही मला जर मला कितीतरी तुम्ही बघा कमेंट्स येऊन पडल्यात की तू आमच्या नेत्याला बोलतोस का, बघ काय झालं तुझं. ॲक्च्युली माझं काय झालेलं नाही आहे, म्हणजे मी मस्त आरामात आहे, छान आहे मी, पण मला न्याय मिळाला पाहिजे हे मी यासाठी मी त्यांच्याकडे गेलो आहे. पण मी काही खचलो बिचलो नाही, मी मजेत आहे, खचणाऱ्यातलं मी नाही. आणि एक काम हातातून गेलं म्हणून अरे बापरे आता काय झालं मी रस्त्यावर आलो असं काही नाही. रस्त्यावर येऊ शकत नाही, सहजासहजी नाही, रस्त्यावर येणारा माणूसच नाही आहे हा. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला भीती वाटते अशा पद्धतीनं, कारण की तुम्ही करिअरमध्ये अभिनेता म्हणून पुढे जाताना दिसत आहेत, अशा पद्धतीनं पुढे राहिलं तर पुढचे प्रोजेक्ट्सवरती काही परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने भूमिका बदलावी, अशामुळे हा राजकीय विचार बदलावा म्हणून अशा पद्धतीनं काढून टाकण्यात आलं असं तुम्हाला वाटतं? हां, बऱ्याच जणांना वाटतं की कसं आहे की पोटावर पाय आणला ना की माणूस लगेच नमतं घेतो. आता मला काढून टाकण्याचा ज्यांनी निर्णय घेतला असेल ते काय वाईट असतील असं नाही. त्यांच्या नोकरीवर समजा असं आलं की अरे अशा माणसानं सांगितलं की जो त्यांना हलवू शकतो, तर तो माणूस मला काढून टाकणार ना, तो काय थांबणार. कारण ते पोटावर पाय आला तर ते पोटार्थी असणारे खूप आपल्या क्षेत्रात आहेत. पण माझं वेगळेपण हे आहे की मी या गोष्टीला नाही घाबरत. असेल मनगटात जोर तर कमवेन चतकोर, ते मी माझं मी करेन कसं काय करायचं ते. पण मी पोटार्थी नट स्वतःला होऊ देत नाही अजिबात. मी आमच्या इंडस्ट्रीतला एकमेव नट असा असेल की ज्यानं साताऱ्यात राहून पूर्वी मुंबईला यावं लागायचं, मुंबईला व्यावसायिक नाटकात करिअर करायचं असेल किंवा काय, मी साताऱ्यात अजूनही राहतो. साताऱ्यात राहून मी मुंबईतली 10 व्यावसायिक नाटकं केलीत मोठमोठ्या नामवंत संस्थांची. मी ज्या सिरियल्स केल्यात, जे सिनेमे केलेत आजवर, ते साताऱ्यात राहून केलेत. मी इथं रूम भाड्याने घेतो तात्पुरती पर डेवर आणि मी इथे शूटिंग करतो, नाटकाची रिहर्सल करतो, प्रयोग करतो. काम संपलं की लगेच मी सातारला जातो. त्यामुळे मला पोटापाण्याची चिंता नाही आहे. मी स्वतःच्या गरजा वाढवून ठेवल्या नाही. मुंबईत फ्लॅट घेतला आहे, गाड्या घेतल्यात, आता हप्ते भरायचे, गप्प बसा, कोणाविषयी काय बोलू नका आणि काम करा, पाय चाटोगिरी करून सरजी 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 आप ग्रेट हो असं करत काम करा, असं नाही. माझं असं आहे की माझं काम बघा, मला काम द्या. ज्यांना चांगला नट पाहिजे असेल, ज्यांना वेळ पाळणारा नट पाहिजे असेल, ज्यांना पटकन छान काम करून देणारा नट पाहिजे असेल तर ते मला घेतील. ज्यांना टँट्रम्सवाली माणसं पाहिजे, ज्यांना पण आपल्या विचाराची असू देत, तिकडे त्यांना मला लाख त्रास देऊ देत, 110 रुपयाचे पेट्रोल भरेन पण त्यांनाच निवडून देईन, अशा विचारांचे जे असतील ते त्या नटांना घेतील. मला नाही घेतलं, मला हरकत नाही. मला अशाच माणसांची काम करायचं जे मानवतेचा विचार मानतात. जे जातीभेद धर्मभेद मानतात त्यांनी मला काम दिलं नाही तरी माझ्या करिअरला केसभरही फरक पडत नाही. निश्चितच, म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं किरण माने यांनी शरद पवारांची भेट घेतली, पण आपले विचार ते मांडणार आहेत आणि ज्या पद्धतीनं एक व्यावसायिक नट किंवा अभिनेता अशा पद्धतीने त्याच्यावरती कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा विचार मांडला, त्याच्यावरती कारवाई केली गेली आणि आता महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचा विचार आहे आणि तोच विचार पुढे घेऊन त्या भूमिकेतून शरद पवार यांची भेट घेतल्याचं किरण माने यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अरविंद मोरेसह सुनील काळे, TV9 मुंबई.